Good morning student. Today we are going to learn third standard science subject 11 number chapter light, sound and force. Last videos we see shadow, sun and shadow, opaque object, transparent object, non-luminous object, luminous object and light. Okay, now listen, today we will see the next points from this chapter. Now first we will see activity. Take a stick and place it upright in an open ground during the morning on a clear sunny day. Measure the length of the shadow formed in the morning, noon, and evening and note down the same below. Now listen, take a stick and place it upright in an open ground, okay, during the morning on a clear sunny day. Measure the length of the shadow formed in the morning, noon and evening and note down the same below. Length of the stick. Length of the shadow in the morning, length of the shadow at noon, length of the shadow in the evening. What do you conclude? Now listen, see. एक स्टिक काय करायचे, ग्राउंडवरती काय करायचे, सेम लेंथची स्टिक करून ठेवायची आहे. ग्राउंडवरती काय करायचे, स्टिक करायचे आणि ऑब्झर्व करायचं मॉर्निंगच्या टायमिंगला त्याची शाडो किती येते, दुपारच्या वेळेस किती येते आणि इव्हिनिंगच्या वेळेस संध्याकाळच्या वेळेस किती येते, हे काय करायचे, ऑब्झर्व करायचं आहे. म्हणजे कोणत्या वेळेस स्टिकची शाडो ही लॉंग असते हे ऑब्झर्व करायचं आहे. Now listen, see the next point, characteristic of a shadow. A shadow is formed on the side of the object away from the source of light. A shadow cannot be formed without the source of light. A shadow is always dark irrespective of the color of the object. The size of the shadow varies according to the position of the source of light. Now listen, a shadow is formed on the side of the object away from the source of लाईट. आता शॅडो ही लाईट एखाद्या वस्तूवरती ऑब्जेक्टवरती जर काय पडली, लाईट वगैरे पडली तर त्याची काय होते, शॅडो पडते. अ शॅडो कॅनॉट बी फॉर्म विदाउट द सोर्स ऑफ लाईट. शॅडो ही विदाउट लाईट शिवाय पडू शकत नाही. अ शॅडो इज ऑलवेज डार्क इरिस्पेक्टिव्ह ऑफ द कलर ऑफ द ऑब्जेक्ट. त्या ऑब्जेक्टवरती ती शाडो डिपेंड असते. म्हणजे ऑब्जेक्ट जर काय असेल, वूड वगैरे ब्रिक्स वगैरे असेल तर त्याची शाडो वगैरे कशी पडते, डार्क वगैरे पडते. म्हणजे त्या ऑब्जेक्टवरती ती शाडो डिपेंड असते. द साइज ऑफ द शाडो व्हेरियस अकॉर्डिंग टू द पोझिशन ऑफ द सोर्स ऑफ लाईट. त्या लाईटच्या सोर्सवरती ती शाडो काय असते, डिपेंडिंग असते. ओके स्टुडंट, डू यू अंडरस्टँड नो कॅरेक्टर्स ऑफ अ शाडो मीन्स विदाउट लाईट कोणत्याही ऑब्जेक्टची काय पडत नाही, शाडो पडू शकत नाही. नाव लिसन, सी द नेक्स्ट पॉइंट, साऊंड. इयर्स आर वन ऑफ our 5 sense organs. They help us to hear the sound in our everyday life. For example, the chirping of birds, ringing of bells, honking of horns, barking of dogs, etc. We cannot see sound. Means ear are one of our 5 sense organ. Ear हे काय आहे, 5 sense organ पैकी एक सेन्स आहे. They help us to hear the sound in our everyday life. आणि इयर्समुळे काय करू शकतो आपण, साऊंड ऐकू शकतो. फॉर एक्झाम्पल सी chirping of birds, ringing of bells, honking of horns, barking of dogs, etc. We cannot see sound. आता पक्ष्यांचा आवाज, बेल्सचा आवाज, रिंग्स, हॉकिंगचा, हॉर्न्सचा हॉकिंग, डॉगचा बार्किंग हे कधी आपण पाहू शकत नाही तर ते ऐकू शकतो. सम साऊंड्स आर सॉफ्ट व्हाईल सम आर लाऊड. वी लाईक टू हिअर सॉफ्ट अँड प्लीजंट साऊंड. दे मेक द सराउंडिंग प्लीजंट बट अन अनप्लीजंट अँड लाऊड साऊंड कॅन इरिटेट अस.
Such loud and unpleasant sound is called noise. Means here some sound are soft while some are loud. काही साऊंड्स कसे असतात, आवाज हे सॉफ्ट असतात तर काही लाऊड असतात. वी लाईक टू हिअर सॉफ्ट अँड प्लीजंट साऊंड. आपल्याला सॉफ्ट आणि प्लीजंट साऊंड ऐकायला आवडतं. दे मेक अ सराउंडिंग प्लीजंट, आणि त्याच्यामुळे सराउंडिंग प्लीजंट होतं. अँड अनप्लीजंट अँड लाऊड साऊंड कॅन इरिटेट अस. आणि मोठ्या आवाजामुळं काय होतं, आपण साऊंडमुळे इरिटेट होतो. सच लाऊड अँड अनप्लीजंट साऊंड इज कॉल्ड नॉईज. आता जे लाऊड अँड इनप्लेजंट साऊंड आहे त्याला आपण नॉईज म्हणतो, गोंधळ म्हणतो. टू मच ऑफ नॉईज इज नॉट गुड फॉर आवर हेल्थ. इट कॅन डॅमेज आवर इयर्स. कंटिन्युअस लाऊड नॉईज कॅन ऑल्सो कॉज deafness. Now listen, too much of noise is not good for our health. जास्त प्रमाणात जो गोंधळ असतो तो आपल्या शरीरासाठी, हेल्थसाठी कसा नसतो, चांगला नसतो. इट कॅन डॅमेज आवर इयर्स. त्याच्यामुळे काय होतात, आपले इयर्स वगैरे जे आहेत ते डॅमेज होतात. कंटिन्युअस लाऊड नॉईज कॅन ऑल्सो कॉज डिफनेस. आणि कंटिन्युअस लाऊड नॉईजमुळे काय होतं, प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतात. वी कॅनॉट कंट्रोल नॉईज बाय वी कॅन कंट्रोल नॉईज बाय. आता हे नॉईज जे आहेत, जो गोंधळ आहे तो आपण कंट्रोल कशा पद्धतीने करू शकतो. नॉट शाउटिंग, कीपिंग द व्हॉल्यूम ऑफ मोबाईल, टेलिव्हिजन, रेडिओ, स्पीकर एक्सेट्रा लो. अवॉइडिंग यूजिंग हॉर्न्स ॲज फार ॲज पॉसिबल. नॉट शाउटिंग, मोठ्या आवाजात काय करायचं नाही, ओरडायचं नाही. कीपिंग द व्हॉल्यूम ऑफ मोबाईल, टेलिव्हिजन, रेडिओ, स्पीकर एक्सेट्रा लो. आता जे व्हॉल्यूम आहेत, आवाज जे आहेत, मोबाईल, टेलिव्हिजन, रेडिओ, स्पीकरचे हे आवाज कसे ठेवायचे, लो ठेवायचे. अवॉइडिंग यूजिंग हॉर्न्स ॲज फार ॲज पॉसिबल. आता जे हॉर्न्स वगैरे आहेत ते काय करायचे नाहीत, लांब असेल तरच ते काय करायचे, वाजवायचे, नसेल तर वाजवायचे नाहीत, अवॉइड करायचे, ते दुर्लक्ष करायचं त्याच्याकडे. नाव लिसन, डू यू अंडरस्टँड नो साऊंड. ओके, साऊंड मीन्स व्हॉट. इयर्स आर वन ऑफ our 5 sense organ. They help us to hear the sound in our everyday life. For example, the chirping of birds, ringing of bells, honking of horns, barking of dogs, etc. We cannot see sound. Some sounds are soft while some are loud. We like to hear soft and pleasant sound. They make the surrounding pleasant, but an unpleasant and loud sound can irritate us. Such loud and unpleasant sound is called noise. Too much of noise is not good for our health. It can damage our ears. Continuous loud noise can also cause deafness. We can control noise by not shouting, keeping the volume of mobile, television, radio, speaker, etc. low, avoiding using horns as far as possible. Okay student, do you understand now sound? Now listen, see the next point, force. Push or pull applied on an object. Push or pull applied on an object is called force. For example, push a table, it moves from its position. Now pull it and it moves again. Let us now more about the effect of force with the help of example. Kick a football, it moves with a great speed. So we can say force helps a body to move. If you put your hands against a moving ball, it stops. This shows that force also helps to stop a moving object. Force helps us to change the shape of an object. For example, we can make different items of clay by applying force. Now listen, see then force. Okay, push or pull applied on an object is called force. What is mean by force? Push or pull applied on an object is called force.
एखाद्याला काय करणे, धक्का देणे किंवा थांबवणे, ह्यालाच आपण काय म्हणतो, फोर्स म्हणतो. फॉर एक्झाम्पल, पुश अ टेबल, इट मूव्स फ्रॉम इट्स पोझिशन. आता जो टेबल आहे तो काय करायचा, त्याच्यापासून, सी हिअर इज द टेबल, हिअर इज द टेबल. See, no force, push or pull applied on an object is called force. Means एखाद्या वस्तूची मुवमेंट होण्यासाठी केलेली हालचाल म्हणजेच फोर्स पहा. फॉर एक्झाम्पल, पुश अ टेबल, इट मूव्स फ्रॉम इट्स पोझिशन. मीन्स टेबल जर एका ठिकाणी असेल तर तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवणे, त्याला हलवणे. नाव पुल इट अँड इट मूव्स अगेन. नाव पुल इट अँड इट मूव्स अगेन. तो उचलून दुसऱ्या ठिकाणी ठेवणे. नंतर लेट अस नाव मोर अबाउट द इफेक्ट ऑफ फोर्स विथ द हेल्प ऑफ एक्झाम्पल. किक अ फुटबॉल, इट मूव्स विथ अ ग्रेट स्पीड, सो वी कॅन से फोर्स हेल्प अ बॉडी टू मूव. आता पहा, एखाद्या फुटबॉल जर असेल तर त्याला किक मारल्यामुळे काय होतो, इट मूव्स विथ अ ग्रेट स्पीड. तो ग्रेट स्पीडनी काय करतो, दुसऱ्या ठिकाणी जाऊन पडतो. मीन्स सो वी कॅन से फोर्स हेल्प अ बॉडी टू मूव. म्हणजेच आपण काय म्हणू शकतो, फोर्ससाठी बॉडीची मुवमेंट होणे आवश्यक असते. इफ यू पुट युअर हँड्स अगेन्स्ट अ मूव्हिंग बॉल, इट स्टॉप. दिस शो दॅट फोर्स ऑल्सो हेल्प टू स्टॉप अ मूव्हिंग ऑब्जेक्ट. जर आपण हँड्स उचलून काय केलं, बॉल जो पळणारा आहे तो काय केला, थांबवला. मूव्हिंग जो बॉल होणारा आहे तो पकडला तर त्याची जी मूवमेंट आहे, त्याचा जो स्पीड आहे तो काय होतो, थांबतो. धिस शो दॅट फोर्स ऑल्सो हेल्प्स टू स्टॉप अ मूव्हिंग ऑब्जेक्ट. म्हणजेच फोर्समुळे काय होतं, मूव्हिंग जे ऑब्जेक्ट आहे ते आपण थांबवू शकतो. Force help us to change the shape of an object. For example, we can make different items of clay by applying force. आता फोर्समुळे आपण काय करू शकतो, एखाद्या वस्तूला काय करू शकतो, ऑब्जेक्टला शेप वगैरे देऊ शकतो. फॉर एक्झाम्पल, वी कॅन मेक डिफरंट आयटम्स ऑफ क्ले बाय अप्लाइंग फोर्स. आपण वेगवेगळ्या वस्तू क्लेमुळे बनवू शकतो. सी हिअर इज द क्ले मॉडेल. मीन्स फोर्समुळे आपण काय करू शकतो, क्लेच्या वस्तू आपण काय करू शकतो, बनवू शकतो. त्यासाठी आपण फोर्सचा यूज करतो. मीन्स एखाद्या वस्तूची मुवमेंट होण्यासाठी केलेली एखाद्या वस्तूची मुवमेंट होण्यासाठी केलेली जी हालचाल असते त्याला आपण काय म्हणतो, फोर्स म्हणतो. फॉर एक्झाम्पल, आपण पाहिलं, पुश अ टेबल, इट मूव्स फ्रॉम इट्स पोझिशन. टेबल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ठेवला. किंवा किक अ फुटबॉल, इट मूव्स विथ अ ग्रेट स्पीड. आपण जर फुटबॉलला जर किक केली तर तो मोठ्या ग्रेट स्पीडनी काय करतो, दुसऱ्या ठिकाणी जाऊन पडतो. मग तेव्हा आपण काय करतो, ह्या फोर्ससाठी बॉडीचा यूज करतो. If you put your hands against a moving ball, it stops. This shows that force also helps to stop a moving object. जर आपण हाताचा हँडचा यूज करून जे मूव्हिंग बॉल आहे, पळणारा जो बॉल आहे त्याला थांबवू शकतो. फोर्स हेल्प अस टू चेंज द शेप ऑफ एन ऑब्जेक्ट. फॉर एक्झाम्पल, वी कॅन मेक डिफरंट आयटम्स ऑफ क्ले बाय अप्लाइंग फोर्स. आपण फोर्सचा यूज करून काय करू शकतो, क्ले मॉडेल्स बनवू शकतो. Means, see, force, push or pull applied on an object is called force. For example, push a table, it moves from its position. Now pull it and it moves again. Let us know more about the effect of force with the help of example. Kick a football, it moves with a great speed, so we can say force help a body to move. If you put your hands against a moving ball, it stops. This shows that force also helps to stop a moving object. Force helps us to change the shape of an object. For example, we can make different items of clay by applying force.
Students, you understand that no? Force means what? Now listen, last point, see here, friction. When two things touch each other, friction is developed. Friction is a force that slows down the movement of an object. So in the order to move an object, the force applied through a push or pull should be greater than the force of friction. If there is too much friction, object should not move. If there is less friction, they would slide. For example, it is difficult to walk on a rough road because friction is more, but we slide on a smooth surface because the friction is less. We are able to walk on the ground because of the force of friction between the ground and our feet. See, friction means घर्षण. When two things touch each other, friction is developed. जर दोन वस्तू एकमेकांना टच झाल्या तर त्याच्यामुळे काय होतं, घर्षण निर्माण होतं. फ्रिक्शन इज अ फोर्स दॅट स्लो डाउन द मूवमेंट ऑफ एन ऑब्जेक्ट. Friction is a force that slows down the movement of an object. So in the order to move an object, the force applied through a push or pull should be greater than the force of friction. आता फ्रिक्शन हे फोर्स वरती डिपेंड असतं. फोर्स मीन्स व्हॉट, जोर. एखाद्या वस्तू म्हणजे फोर्समुळे काय होऊ शकतं, फ्रिक्शन निर्माण होतं. इफ देर इज टू मच फ्रिक्शन, ऑब्जेक्ट वुड नॉट मूव. आता जर घर्षण फ्रिक्शन जर झालं तर ऑब्जेक्ट काय होऊ शकत नाही, ऑब्जेक्टची हालचाल होऊ शकत नाही. इफ देर इज लेस फ्रिक्शन दे वुड स्लाइड. जर फ्रिक्शन लेस असेल तर तो स्लाइडला त्याचं स्लाइड होतं. फॉर एक्झाम्पल, इट इज डिफिकल्ट टू वॉक ऑन अ रफ रोड बिकॉज फ्रिक्शन इज मोअर, but we slide on a smooth surface because the friction is less. It is difficult to walk on a rough road. आता पहा, आपण जर रफ रोड वरून चालत असेल तर बिकॉज द फ्रिक्शन इज मोर, त्यावेळेस कसं असतं, फ्रिक्शन हे जास्त प्रमाणात असतं. बट वी स्लाइड ऑन अ स्मूथ सरफेस, जर आपण स्लाइड केलं स्मूथ सरफेसवर तेव्हा फ्रिक्शन हे कसं असतं, लेस असतं, घर्षण हे कमी असतं. वी आर एबल टू वॉक ऑन द ग्राउंड बिकॉज ऑफ द फोर्स ऑफ फ्रिक्शन बिटवीन द ग्राउंड अँड आवर फीट. आता पहा, जेव्हा आपण ग्राउंडवरती चालत असतो तेव्हा फोर्समुळे काय होतं, आपलं फ्रिक्शन ग्राउंड आणि आपल्या फीटमध्ये फ्रिक्शन हे निर्माण होतं. स्टुडंट, सी हिअर, देन फ्रिक्शन. व्हेन टू थिंग्स टच इच अदर, फ्रिक्शन इज डेव्हलप्ड. दोन जर वस्तू एकमेकांना टच झाल्या तर तेव्हा फ्रिक्शन निर्माण होतं. फ्रिक्शन इज द फोर्स दॅट स्लोज डाऊन द मूवमेंट ऑफ एन ऑब्जेक्ट. फ्रिक्शन हे फोर्सच्या स्लो मुवमेंटवरती काय असतं, ऑब्जेक्ट स्लो मुवमेंटवरती अवलंबून असतं. सो इन द ऑर्डर टू मूव अन ऑब्जेक्ट, द फोर्स अप्लाइड थ्रू अ पुश और पुल शुड बी ग्रेटर दॅन द फोर्स ऑफ फ्रिक्शन. आता फोर्सच्या पुल आणि पुश जर ग्रेटर असेल तर फोर्स ऑफ फ्रिक्शन हे कसं असतं, जोरदार असतं. इफ देर इज टू मच फ्रिक्शन, ऑब्जेक्ट वुड नॉट मूव. इफ देर इज टू मच फ्रिक्शन, ऑब्जेक्ट वुड नॉट मूव. फ्रिक्शन जर जोरदार असेल तर ऑब्जेक्ट हे मूव करू शकत नाही. इफ देर इज लेस फ्रिक्शन दे वुड स्लाइड. जर फ्रिक्शन हे कमी असेल तर ऑब्जेक्ट हे कसं होतं, दे वुड स्लाइड होतं त्याचा. फॉर एक्झाम्पल, इट इज डिफिकल्ट टू वॉक ऑन अ रफ रोड बिकॉज फ्रिक्शन इज मोअर. आता पहा, आपण जर रफ रोडनी चालत असेल तर तेव्हा फ्रिक्शन कसं असतं, जोरदार असतं. बट वी स्लाइड ऑन अ स्मूथ सरफेस बिकॉज द फ्रिक्शन इज लेस. जर आपण स्लाइड करत असो स्मूथ सरफेसवरून तर तेव्हा फ्रिक्शन हे कसं असतं, लेस असतं. वी आर एबल टू वॉक ऑन द ग्राउंड बिकॉज ऑफ द फोर्स ऑफ फ्रिक्शन बिटवीन द ग्राउंड अँड आवर फीट. जेव्हा आपण ग्राउंडवरती चालत असतो तेव्हा फोर्समुळे काय होतं, फोर्स ऑफ फ्रिक्शन बिटवीन द ग्राउंड और फीट. तर फोर्स
फ्रिक्शन हे कशामध्ये होतं, ग्राउंड आणि आपल्या फीटमध्ये होतं. ओके स्टुडंट, डू यू अंडरस्टँड नो फ्रिक्शन? फ्रिक्शन मीन्स घर्षण, फोर्स मीन्स जोर, and sound means आवाज. Now listen, in this video we learned characteristics of shadow, sound, force and friction. I think you understand it. Thank you.